मोठी बातमी या बुलेटिनमध्ये पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटत नाहीये, कारण शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावरती दावा केला जातोय। याच दरम्यान नारायण राणेंनी उमेदवारीवरती भाष्य केलं। कोकणातील लोकांचं जीवन प्रगत व्हावं, कोकणाची ओळख जगात व्हावी, यासाठी मला साथ द्या असं आवाहन केलं। नारायण राणेंनी यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली, तर दुसरीकडे दीपक केसरकरांनी मात्र सावध पवित्रा घेत अजूनही महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार असल्याचं म्हटलंय। आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी। त्यासाठी जर उद्या लोकसभाचे परत सत्ता बीजेपीची येणार आहे, त्या इथला खासदार असला तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल। उमेदवारी अर्ज केव्हा दाखल होईल? 19ला सकाळी 11 वाजता। खाईन तर तुपाशी नंतर उपाशी। मला 1000, 2000, 5000, 10000 मताधिक्याने विजय नको आहे, कमीत कमी 2.5 लाखाने विजय मिळाला पाहिजे। 7 मला मत पाहिजे, तुम्ही नको मला सांगा। कोकण निसर्गरम्य आहे, तसाच डौलदार उबाबदार लोकांचा व्हावा। या देशातील प्रगत राज्य आणि प्रदेश कोणता, हटकन लोक बोलले पाहिजे कोकण, अशी परिस्थिती निर्माण करायचं काम आम्ही करून पाठीवर। आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे। आज आपण असं नुसतं म्हटलं की आमच्याकडे 2,65,000 मतदार आहेत, परंतु त्यामध्ये 1,50,000च मतदान करतात असं म्हणून चालणार नाही। तुम्हाला गावातल्या प्रत्येक मतदाराला बूथपर्यंत न्यायला लागेल आणि त्याचं मत हे राणे साहेबांना किंवा आज काय उमेदवारी जाहीर केलेली नाही, समजा ते किरण सामंत असतील तर किरण सामंतांना सुद्धा घालू, परंतु सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्हाला निश्चितपणे असं वाटतं की राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे। कोकणात